नमस्कार मंडळी. तर आपल्या समोर घेऊन आलो मी या कंसाची कहाणी. कंसाची आणि माणसाची कहाणी अशी आहे की याच्यामध्ये काय तथ्य आहे की नाही हे तुम्ही सांगा. म्हणजे जे वस्तुस्थिती आहे आपल्यामध्ये तर ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. हे कणूस या कंसाच्या अंदर असतात दाणे. या कंसाला जसं कवच आहे, त्या दाण्याला जसं कवच आहे तसंच कवच आज जे सरकारच्या मध्ये बसलेले मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्याले जशी सुरक्षा असते त्याले पहिले घर भेटते, बंगला भेटते, गाडीले त्याले कर्ज भेटते, काय त्याले विमानं भेटतात, त्याले चांगल्या सगळ्या सरकारी सुविधा, त्याले फोन कॉल येईल सगळं मोफत, काय त्याले अजून VIP सगळं. हे बरोबर आहे ना? कोण घ्या हे मंडळी म्हणते की सगळे VIP सिक्युरिटी, त्याले BSFची सिक्युरिटी, त्याले पोलीसची सिक्युरिटी, त्याले कमांडोची सिक्युरिटी, काय त्यालेच NSGची कमांडोची. त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर त्याचं हे सुरक्षित जीवन म्हणजे जसं हे दाणे आहेत, हे दाणे जसे आता याच्यात सुरक्षित राहतात तसेच आमदार खासदार मंत्री सुरक्षित राहतात. पण यातले हे पाहून घ्या, आम्ही सगळे गोरगरीब शेतकरी मंडळी आहो. शेतकऱ्याच्या नशिबी काय? फक्त रात्री बेरात्री पाणी देणं, काम करणं, कष्ट करणं. देसान तर द्या भाव देणे सगळं त्याच्यावरच असते. तर हे जे दुही आहे निर्माण झालेली, विषमता जी निर्माण झालेली आहे सामान्य माणसात आणि जे VIP माणसामध्ये, हे कुठेतरी कमी झाली पाहिजे. सामान्य माणसाला साधा काही पगार नाही, काही नाही, पण आमदार मंत्री झाल्यानंतर एकदा जर तो मंत्री झाला, आमदार झाला, तर त्याला आयुष्यभर पेन्शन चालू राहते. गरिबांना पेन्शन ना काही ना काही. तर हे पण असे हे सुरक्षित याच्यासारखे सगळे सुरक्षित आमदार खासदार मंत्री आहेत. तर सामान्य माणसासाठी काही ना काही करा नाही. हो बरोबर आहे ना? तर सरकारनं कोणताही दुजा भाव न ठेवता सगळ्याला सारखं वागवा रे बाबा, नाही तर काय मारता काय, जीव घेता का आमचा? हे पाहून आम्ही सगळे कष्ट करू इकडे आमच्या हातापायच्या काळात शिल्लक राहिला नाही. बरोबर आहे ना? पण मस्त मंत्री गिंत्री एशीत बसून हवा किंवा 5 स्टार मध्ये जेवण खावं, तर असं काही बरोबर नाही बाबा. तुम्हाला पटलं हे तर हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याच्यापर्यंत, नाही काय? तर आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही तर मग आपल्या या कंसासारखे आपण मोडूनच राहिलो. मग असं मी मांडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, धन्यवाद.